अमेरिका इराण युद्धामुळे अनेक भारतीय हे वेगवेगळ्या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरू आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या देखील मदतीसाठी पुढे सरसावलेल्या आहेत. ताई, काय नेमकी या सगळ्या, कारण अनेक पुण्यातले असू दे किंवा भारतातले अनेक नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये खास करून दुबई, अबुधाबी या भागामध्ये अडकलेले आहेत, त्यांनी मदतीची याचना करत आहेत. काय नेमकं आपण शासन स्तरावरती मदत करत आहोत? सर्वप्रथम या सगळ्या आखाती देशांमध्ये जिथे जिथे युद्धाचा इफेक्ट आहे आणि जिथे आपले भारतीय नागरिक अडकून आहेत, मग ते विद्यार्थी असतील किंवा पर्यटक असतील, तर त्यांना मी पहिल्यांदा सांगू इच्छिते की निश्चिंत राहा. भारत सरकार तुमच्याविषयी अतिशय संवेदनशील आहे, सक्रिय आहे आणि प्रत्येक देशामध्ये भारताने आपापला एक असा सेल उभा केला आहे, हेल्प डेस्क म्हणू शकतो असा, आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या आपण सक्रिय केलेल्या आहेत आणि तिथे आपण संपर्क केला असता तुम्हाला त्वरित तिथली मदत मिळणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर आपल्या देशामध्ये परत येणार आहात. तर चांगली व्यवस्था शासनाने केलेली आहे. आपलं परराष्ट्र मंत्रालय असेल, एव्हिएशन मिनिस्ट्री असेल. हां, थोड्या ठिकाणी हवाई सेवा ज्या आहे ह्या स्थगित कराव्या लागल्या, पण मला वाटतं दुबई वगैरे तर सुरू पण व्हायला लागलेल्या आहेत आणि थोडीशी कळ काढावी लागते नागरिकांना. हे बरोबरच आहे, युद्ध आपल्या हातात नव्हतं, तशी कोणीच कल्पना केलेली नव्हती. 3 दिवस आपण सगळे बघतोय, इतरही देशामध्ये त्याचे इफेक्ट दिसत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता जी अस्थिरता आलेली आहे, तर भारत सरकारचं प्राधान्य हे भारतीय नागरिक आपल्या देशामध्ये परत आणण्यासाठी आहे आणि नक्कीच आपले सगळे भारतीय हे सुखरूप परत येतील. निश्चितच आहे, पण या सगळ्या दरम्यान विद्यार्थी असू दे किंवा काही पर्यटक असू दे, त्यांचे देखील फोन तुम्हाला येत असतील मदतीसाठी. या सगळ्या याच्यात काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? फोन येत आहेत. कित्येक जण आपापल्या कामासाठी परदेशात गेलेले आहेत, काही विद्यार्थी शिकायला गेलेले आहेत, काही पर्यटनासाठी गेलेले आहेत आणि काही इकडून तिकडे जाताना हॉल्टमध्ये जर असेल दुबईमध्ये किंवा अन्यत्र, तर तिथे असे अडकलेले आहेत. तर अशा सगळ्यांचे फोन येत आहेत. गेले 2 दिवस मी सतत फोन अटेंड करते आणि प्रत्येकाला त्या ठिकाणचं जे काही सेवा उपलब्ध केलेली आहे शासनाने, त्या सगळ्याचं मार्गदर्शन आम्ही करत आहोत. या सगळ्या, तुम्ही आता खासदार आहात, या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. मात्र भारताने अद्यापर्यंत कुठली भूमिका घेतल्याची दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला? असं आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी नेहमीच भारताच्या हिताची भूमिका घेतात. जिथे भारताचं हित असेल, भारतीयांचं हित असेल, त्या ठिकाणी भारताची भूमिका राहिलेली आहे आणि त्या प्रकारे ते यथावकाश जी असेल ती भूमिका घेतील. भूमिका न घेणं ही सुद्धा एक भूमिका असू शकते. पण मग यावरून देखील विरोधी पक्ष आता कुठेतरी केंद्र सरकारवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना पाहायला मिळतात. कारण भारताचं हे मौन अस्वस्थ करणारं आहे. कारण एका राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख किंवा त्यातले एक सर्वोच्च नेते ठार करण्यात आले, त्यांची हत्या करण्यात आली, मात्र तरी देखील भारत कुठली भूमिका घेत नाहीये. अशा पद्धतीचं वक्तव्य करून सोनिया गांधी यांनी मोदींवरती केंद्र सरकारवर टीका केली. अतिशय लाजिरवाणं असं हे वक्तव्य आहे. म्हणजे एकतर खोमेनेई हे कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते. ज्या वेळेला इराणचे संविधानिक पदावरची व्यक्ती गेली तेव्हा भारताने आपलं डेलिगेशन त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि शोक संदेश सुद्धा व्यक्त केला होता. खोमेनेई कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आणि म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, आपण इराणची भूमिका, म्हणजे त्यांनी इराणला सपोर्ट जाहीर केला आहे. काँग्रेसची पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसला आता इराणला सपोर्ट करायचा आहे. आज इराणच्या बरोबर कोणते कोणते देश आहेत? आज इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आणि या तिघांचं युद्ध चालू असताना खाडीतल्या देशांवर हल्ले झालेत, याचं समर्थन काँग्रेस करताय का? याचं पण त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. आज केरळमधले असतील, आपल्या राज्यांमधले असतील अनेक भारतीय नागरिक खाडीच्या इतर देशांमध्ये आहेत. ते त्या ठिकाणी म्हणजे 90 लाखापेक्षा जास्त लोक सौदीमध्ये आहेत का? तुम्ही यांच्याबरोबर नाही? मला असं वाटतं की हे स्वतःच्याच कबर खोदण्याची तयारी त्यांची चालू आहे. 5 विधानसभा जवळ आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक राज्यातले लोक आणि ज्यांचे नातेवाईक या आखाती देशामध्ये आहेत हे सगळेजण पाहत आहेत की काँग्रेसची भूमिका काय आहे. काँग्रेसची भूमिका इराणबरोबर आहे का हे पहिल्यांदा काँग्रेसने स्पष्ट करावं.
आज युरोपवर हल्ले चाललेत, फ्रान्स सकट इतर देशांवर हल्ले चाललेत इराणकडनं. याचं स्पष्टीकरण आणि समर्थन हे काँग्रेस करत आहे का? आणि घाईघाईनी भारताने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी वगैरे ह्या सगळ्या भूमिका म्हणजे जिओ पॉलिटिक्स चा काही गंध आहे का, त्याचा मिसयूज होतोय हे सुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे की स्वतः कुठल्या प्रकारचं जिओ पॉलिटिक्स आपण करताय. भारताची भूमिका ही भारताच्या हिताची, भारतीयांच्या हिताची ही माननीय नरेंद्र मोदीजी घेतात. पण मोदीजींना विरोध करता करता ते भारत विरोधी भूमिका घेऊ लागले हे अत्यंत निषेधार्ह आहे. आणि आगामी देशातल्या जिथे जिथे ज्या निवडणुका आता आगामी काळातल्या आहेत तर काँग्रेसची अवस्था ही अत्यंत हलाखीची होणार आहे हे याच्यावरनं लक्षात येतं. मुस्लिमांचं अपीजमेंट करता करता आज कुठल्या टोकाला आपण पोचलायत. ऑपरेशन सिंदूर झालं, आणखीन झालं, प्रत्येक वेळेला ही भूमिका काँग्रेसची भूमिका ही देशाने पाहिलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेऊन काँग्रेस स्वतःचं नुकसान करते. आमचं काहीही नुकसान होणार नाही आणि देशाचं नुकसान माननीय मोदीजी होऊ देणार नाहीत. निश्चित, पण कुठेतरी विरोधी पक्षांकडून यावर राजकारण होताना दिसतंय. ज्या पद्धतीने युद्ध एकीकडे होताना दिसतंय आणि मग राहुल गांधी असू दे किंवा सोनिया गांधी अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक राजकारण होताना दिसतंय. तुम्हाला वाटतं? नक्कीच राजकारण हा म्हणजे मुस्लिमांचा अनुनय करण्याचं एक राजकारण आहे, मोदींचा विरोध करण्याचं एक राजकारण आहे. अशा प्रकारचं राजकारण कायम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हेच राजकारण चालू आहे. पण आत्ता आंतरराष्ट्रीय वॉर चालू असताना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भारताची भूमिका जी काय असेल ती भारताच्या हिताची असेल. आत्ता काँग्रेसची भूमिका काँग्रेसने जाहीर करावी की त्यांची भूमिका ही इराणला साथ देणारी आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. ह्याच्यावरून भारतातले नागरिक हे काँग्रेसबरोबर किती जातील आणि किती जाणार नाहीत हे पुन्हा एकदा ठरवतील. निश्चितच. तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी विरोधी पक्षांना देखील त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने याच युद्धाच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांकडून राजकारण केलं जात आहे आणि काँग्रेसने सर्वात आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, ते इराण सोबत आहेत का, अशा पद्धतीचं मेधा कुलकर्णी यांनी तसं प्रत्युत्तर दिलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.